ओम ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वरूपं तदाति स्वपदार्थं वन्देऽहं श्रीगुरुश्रीयुतां श्रीगुरुं वैष्णवं श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथं नमो शिवाय कृष्ण कृष्ण विशेष शून्यवादी पाचल दर्शन जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. Okay, so we'll start now. In Bhagavatam, one story comes. Give me a minute. Hello, आई. हरे कृष्ण. हाँ आई, माझा क्लास चालला, तुम्हाला नंतर कॉल करू. ठीक आहे हरे कृष्ण. Yes. Best gift, Lord, Lord, what gave to us, that is the love of mother. जगामध्ये तुम्हाला म्हणजे कोणाला तुमच्याशी घेणं देणं असो किंवा कोणाला तुमच्याशी घेणं देणं नसो, आईचं प्रेम हे असं आहे की जे बाळाच्या जन्मापासनं बाळाच्या मृत्यूपर्यंत वाढतच जातं. आईची काळजी बाळासाठी वाढतच असते. विचार करा, हे गिफ्ट भगवंतांनी दिलंय, याच्यापेक्षा मोठं गिफ्ट आणखीन एखाद्याला काय मिळू शकतं? एखादा पर्सन असं नक्कीच म्हणू शकतो की काय दिलंय देवाने, अशा घरात जन्म दिला ज्या घरामध्ये मोठं घर नाहीये, शेती नाहीये, पैसा नाहीये वगैरे बऱ्याचशा गोष्टी असं म्हणू शकतो तो. ट्राय टू अंडरस्टँड अ फॅक्ट. भगवंताने त्या घरामध्ये कोण दिलंय ते पहा, त्या घराला नका पाहू. त्या घरामध्ये तुम्हाला एक अशी आई देण्यात आलेली आहे जी तुमच्या सुख-दुःखाच्या वेळेस नेहमी तुमच्या जोडीला असतं. मी पाहिले आहेत माझ्या जीवनामध्ये. कित्येक लोकं येतात, कित्येक लोकं जातात. फक्त एका गोष्टीच्या पोटी, की त्यांना आनंद वाटतोय म्हणून ते आले. त्यांना आनंद वाटत नाही म्हणून ते गेले. डिस्पाईट आनंद आहे, आनंद नाहीये. द नेचर ऑफ मदर इज जस्ट लाइक की ती नेहमीच थांबणार तुमच्यासाठी. का थांबणार? कारण मदरला पण एक गोष्ट वाटते, की हा माझा पुत्र आहे किंवा पुत्री आहे आणि तिच्याप्रती नेहमीच आपले आई आणि वडील इमानदार असतात. असं. सो धिस इज द बेस्ट गिफ्ट भगवंताने आपल्याला दिलं आहे. पण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे भगवंतांच्या प्रती. कारण आपण बनवू शकत नाही ते गिफ्ट, है ना? कारण त्या गिफ्टनीच आपल्याला बनवलंय आई-वडिलांनी. सो दॅट इज द केस. आय विल स्टार्ट विथ माय क्लास नाऊ. In Bhagavatam, one story comes. Story of one demon. Story of one godly demon. एका अशा राक्षसाची स्टोरी येते, जो दैवी राक्षस म्हणू शकतो आपण. एक थोडासा मेंटॅलिटी त्याची देवाची म्हणजे देवाप्रती भक्तीची आहे असं. सुरुवातीपासून सांगतो, माझ्याकडे मे बी आता 30 एक मिनिटं राहिले असतील, कारण क्लास थोडा लेट सुरू झालाय तर. विद्यार्थ्यांनो, आय वॉन्ट टू शेअर द स्टोरी ऑफ वृत्रासुर. वृत्रासुर म्हणजे खूप मोठे एक असुर होते. खूप फॅब्युलस पर्सन, असा की बापरे! काय सांगू, खूप खूप स्ट्राँग. ज्यावेळेस वृत्रासुरचा जन्म झाला होता, त्यावेळेस सगळे देवता इकडे-तिकडे पळत होते. एवढा खतरनाक होता वृत्रासुर, लिटरली स्पीकिंग. नाऊ झालं काय, सुरुवातीपासून सांगतो. भागवतमध्ये एक स्टोरी येते चित्रकेतू महाराजांची. एक राजा असतो, सिंपल सांगायचं झालं तर. चित्रकेतू नाव असतं राजाचं. आधी तो भक्त नसतो. मुलगा प्राप्त करण्याची खूप इच्छा असते. सगळं असतं, ऐश्वर्य आहे, धन आहे, सगळं आहे, पण मुलगा नसतो बिचाऱ्याकडे. आपलं पण होतं ना, सगळं आहे पण एक गोष्ट नाहीये. त्या एक गोष्टीमुळेच आपलं जीवन हेल होऊन जातं लिटरली. बट वी नीड टू अंडरस्टँड हेल टू दॅट थिंग. ज्या गोष्टीमुळे माझं जीवन हेल होतंय, फेका तिला साईडला. जीवनामध्ये पुढे चला. कारण प्रत्येकाला एक दिवशी आयुष्य संपवायचंय. ती गोष्ट आयुष्याच्या नंतर जोडीला येणार नाही. त्यामुळे आयुष्यावरती एवढा इम्पॅक्ट टाकून घेणं एखाद्या गोष्टीमुळे ही एवढी चांगली गोष्ट नसते. भगवंतांच्या प्रती भक्ती असली पाहिजे. बट स्टिल त्यांना असं वाटत होतं, की मला मुलगा नाहीये यार, शिट मला मुलगा नाही असं. ते खूप दुःखी होते. बऱ्याचशा त्यांच्या वाईफ्स होत्या, बट राजा असल्या कारणास्तव पण एकीलाही पुत्रप्राप्ती होत नव्हती. खूप दुःखी असतात. एक शॉर्टकटमध्ये स्टोरी सांगतोय. एक दिवशी त्यांच्या अ, राजवाड्यामध्ये एक सेंट येतात, एक साधू येतात. ते साधू सांगतात, की "नको काळजी करूस, जर तुझ्या नशिबात नाहीये, प्रारब्धात नाहीये, तर तुला नाही भेटणार ना मुलगा." पण तो सांगतो, "नाही," म्हणे, "मला मुलाचं सुख पाहिजेच," म्हणे, "मला मुलगा पाहिजेच आहे." मग तो सांगतो, "पण जर तू जबरदस्ती जर जर तुझ्या ते नशिबात नसेल, पण तुझं जबरदस्ती होऊन जर मुलगा प्राप्त करण्याचा प्रयास केलास ना, तर तो तुला दुःख देईल." आता आपण बोलू असं असतं का? येस. जर तुम्ही जबरदस्ती तुमच्या नशिबात जी गोष्ट नाहीये, तिला साम, दाम, दंड, भेद करून जर आणण्याचा प्रयास केला ना, तर ती गोष्ट दुःख पण देऊन जाते. मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये ही गोष्ट पाहिलेली आहे. मी होऊन काही गोष्टींना माझ्या जीवनामध्ये अलो केलं, ज्या गोष्टींमुळे मला नंतर त्रास झाला. मे बी माझं करियर असू दे, मे बी काही पर्सन्स असू दे, मे बी माझे फ्रेंड्स असू दे, असं बऱ्याच वेळेस आपल्या प्रत्येकाच्या जोडीला होते अशाची गोष्ट.
आता चला ठीक आहे, ही पण एक गोष्ट असेल. पुढे पुढे जाऊयात. तसं राजाला खूप त्रास होतो त्या मुलामुळे. कसा त्रास होतो? मुलगा खूप छान असतो. त्या मुलाचं नाव ते हर्षशोक ठेवतात. हर्ष म्हणजे जे तुझ्या हर्षाचं कारण बनेल, ते तुझ्या शोकाचं देखील कारण बनणार. तुला जे आज हसण्याचं कारण आहे, मे बी तुझ्या उद्या तुझ्या दुःखाचं कारण तेच बनेल असं नाव ठेवायला लावतात. त्याचं मग तो ठेवतो. बाळ बडं मोठं होत असतं. राजा देखील खुश असतात. कालांतराने असं होतं, इतर राण्यांना दिसते, की बाबा ज्या राणीच्या गर्भातनं या बाळाने जन्म घेतलाय, त्या राणीला सोडून इतर राण्यांकडे राजाचं लक्षच नाहीये. आणि लोक फ्रस्ट्रेट होऊन जातात सगळ्या. त्या बाळाला विष देतात. बाळ मरून जाते. बाळ मरून जाते. राजा खूप टेन्शनमध्ये जातो, रडायला लागतो, पडायला लागतो. त्याला काही कळत नाही. ते सेज परत एकदा राजवाड्यामध्ये येतात. ते सांगतात, "काय झालं?" तो सांगतो, "मला खूप दुःख झालंय" म्हणे. "पहिले बाळ होत नव्हतं, हा टेन्शन होतं. आता बाळ होऊन निघून गेलं, मरून गेलं. आता त्याचं वेगळं टेन्शन. मला खूप आठवण येते त्याची." ते सांगतात, "अरे बाबा, तू ह्या लॅमेंटेशन, हँकरिंगच्या झोनमध्ये कधीपर्यंत राहणार ना? एखादी गोष्ट मिळत नाहीये, तर का मिळत नाहीये ह्या दुःखामध्ये आली तर? आणि एखादी गोष्ट मिळाल्यानंतर तू निघून गेली, तर का निघून गेली ह्या दुःखामध्ये? ह्या दुःखाच्या द्वंद्वात का राहायचंय?" तर जगातली कुठलीच गोष्ट शाश्वत नाहीये. म्हणजे ह्या जगात जगत जगत असताना हे पॉसिबलच नाहीये, की एखादी गोष्ट तुमच्यासाठी नेहमीसाठी राहून जाईल. ते पॉसिबल नाही. म्हणजे एखादी गोष्ट आलीये, तर येण्याच्या आधी का येत नाही म्हणून तुम्ही टेन्शन घेताय. गेल्यानंतर का जाते म्हणून टेन्शन घेताय. म्हणजे द्वंद्वात का फसताय तुम्ही? असा एक बेसिक प्रश्न आहे. सो ते जे सेज असतात, जे साधू असतात, ते राजाच्या समोर तो जो छोटं बाळ असतं, त्याला परत बोलवतात. त्याच्या आत्म्याला परत बोलवतात. त्याची आत्मा परत येते. मग राजा खुश होऊन जातो, की हा परत आला. आता हा परत जिवंत होणार. मग राजा त्याला म्हणतात, त्याच्या माझ्या बाळा म्हणून त्याच्याकडे पळत जातात. तो बाळ बोलतो, "तुम्ही कोण आहेत?" म्हणे. "मी तुम्हाला ओळखत नाही" म्हणे. तो बोलतो, "अरे मी तुझा पिता आहे" म्हणे. "मी तू मला ओळखत नाही, मी तुझा पिता आहे. मी तुझा फादर आहे." तो बोलतो, की जन्मांतरापासून लाखो जन्मांपासून माझे कित्येक फादर होते. त्यातले तुम्ही कोण आहात नेमके?" असं म्हटल्या राजाचे डोळे उघडतात. म्हणजे एवढ्या जन्मामध्ये कसं प्रत्येक जन्मात फ्रॅक्शन सेकंदमध्ये जन्म निघून जातो मे बी. असं. जे जर तुम्ही भौतिक दृष्टिकोनातनं पाहिलं तर असं वाटेल मी तुम्हाला, की बाबा तुम्ही 6 ते 70 वर्ष जगत आहात. पण तसं नाहीये. कधी हा जन्म निघून जाणार, पुढचा जन्म येणार आपल्याला कळणार नाही. असं. मग तो त्याला त्यावेळेचे डोळे उघडतात. त्याच्यानंतर त्याने भक्ती करायला चालू करतो. खूप चांगले भक्त बनतात पुढे जाऊन, चित्रकेतू महाराज. आता असंच एक दिवशी कैलासवरती गेलेले असतात, जिथे शिवजी राहतात. कैलाशी जातात, शिवजींची जोडीला ते बोलत असतात. आता शिवजी काय करत असतात त्यावेळेस, पार्वतीला आपल्या मांडीवरती बसवून इतर साधूंना, अघोरी सगळ्या लोकांना, संन्याशांना लेक्चर देत असतात. वैराग्यावरती. वैराग्य म्हणजे कसं आपण सगळ्या गोष्टीपासून डिटॅच असलं पाहिजे, अशा गोष्टींवरती. मग चित्रकीत तुम्हाला हसत-हसत बोलतात तिच्याशी असं. म्हणजे तुम्ही वैराग्यावरती लेक्चर देताय आणि तुमची बायको तुमच्या मांडीवर बसलेली आहे. किती कॉन्ट्राडिक्टरी आहे. तर शिवजी वैष्णव यथाशंभू. त्यांच्या एवढे मोठे वैष्णव संसारात कोणीच नाही दिसत. दॅट वी नीड टू अंडरस्टँड. असं म्हटल्यावरती पार्वतीला खूप राग येऊन जातो. पार्वती म्हणते, "अरे मूर्खा, तू शिवजींना असं सांगतोयस? जा म्हणे मी तुला श्राप देते, की पुढच्या तुझी जी मेंटॅलिटी आहे ना, जी जी वर्स्ट मेंटॅलिटी आहे, ह्या मेंटॅलिटीमुळे मे बी तू पुढचा जन्म एका असुराचा घेऊन टाकशील." असं, असं म्हणे. कोण कोणाला म्हणते? पार्वती म्हणते चित्रकेतू महाराजांना. पण चित्रकेतू महाराज खूप चांगले भक्त असतात. त्यांच्याकडे ताकद असते, की ते त्या कर्सला ओव्हरकम पण करू शकतात. पण ते तसं करत नाहीत. ते सांगतात, की इट्स ओके आता बाबा कर्स दिलाय. भगवंताची कृपा असेल कुठेतरी, तर कर्सला एक्सेप्ट करून घेतात त्यांच्या जीवनामध्ये. आता होतं काय? पुढचा जन्म आता त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याचा तो जन्म संपून जातो, त्यावेळेस इंद्रलोकामध्ये इंद्रलोकामध्ये एक अ, जे काय बोलतात इंद्रलोकामध्ये पण असे यज्ञ वगैरे करण्यासाठी असे काय बोलतात त्याला पर्सन असतात है ना. तर एक विश्वरूप नावाचे एक ब्राह्मण असतात, जे यज्ञ केल्यानंतर जे यज्ञ झाल्यानंतर जे यज्ञाचं फळ येतं ते काही म्हणजे ते म्हणजे असं असतं, की यज्ञ झाल्यानंतर त्यातनं काही फळ येतं ना काही. मग ते फळ ते देवतांना देत असतात. पण हा विश्वरूप जो असतो ना, तो ब्राह्मण जरी असला तरी हा खूप जास्त लिनिएंट असतो इतरांच्या प्रती पण. कोणाच्या प्रती? जे राक्षस असतात त्यांच्या प्रती पण. मग तो काय करतो त्यातलं काही फळ ना राक्षसांना पण देत असतो. हे ज्यावेळेस इंद्राला कळतं, त्यावेळेस इंद्र येतो आणि विश्वरूपची मुंडी कापून टाकतो. आता ज्यावेळेस विश्वरूप ची मुंडी ज्यावेळेस कापून टाकतो, विश्वरूप मरून जातो. पण तो ब्राह्मण असतो. आता ब्राह्मण हत्या झाली इतर, है ना? ती मोठी ब्राह्मण हत्या झाली. आणि त्याच सेम टाईमाला जे विश्वरूपचे फादर असतात, त्यांना खूप राग येतो, की माझ्या मुलाला का मारून टाकलं? त्याची काय चुकी होती ना? तो तर सगळ्यांच्याच प्रती समान वागण्याचा प्रयास करतोय. मग इतरांनी त्याला मारणं हे त्याच्या त्वष्टा नाव असतं त्याच्या वडिलांचं. त्याच्या त्वष्टाला आवडत नाही ही गोष्ट. मग त्वष्टा बोलतो, "मी स्वतः जाऊन यज्ञ करणार आणि मी एका अशा व्यक्तीला त्या यज्ञातनं मागणार, जो व्यक्ती पुढे जाऊन इंद्राला मारून टाकेल. कारण त्याने माझ्या मुलाला मारलंय." इथपर्यंत कळायला काय झालं? काय-काय होतंय?
आतापर्यंत कळालं मी जे बोललो? लास्ट टाइम आय गेव बिग लेक्चर ऑन द सेम सेम थिंग, यू शुड रिस्पॉन्ड इमिडिएटली. करेक्ट? या. सो आता होतं काय की ज्या वेळेस त्वष्टा काय करतो, यज्ञ करतो बरं का, कारण त्याला इंद्राला मारणाऱ्या व्यक्तीला जन्म द्यायचा असतो. यज्ञ करत असताना यज्ञामध्ये काही मंत्र बोलत असताना तो चुकीचे मंत्र बोलून जातो. मग इंद्राला मारण्यासाठी व्यक्ती बाहेर यावा, याच्या ठिकाणी चुकून त्याच्याकडनं असं निघतं की इंद्रा तू मरणारा व्यक्ती बाहेर यावा, म्हणजे इंद्र त्या व्यक्तीला मारेल असा. मग त्यावेळेस एका असुराचा जन्म होतो. त्याचं नाव असतं वृत्रासुर. पण ऑलरेडी चित्रकेतू महाराजांना पार्वतीने श्राप दिलेला असतो की तू असुर म्हणून जन्माला येशील. जो वृत्रासुर येतो ना, तो ऍक्च्युली मध्ये असतो कोण? चित्रकेतू महाराज. पण त्यांना मागच्या जन्मातल्या काही गोष्टी आठवत असतात. त्यामुळे ते भक्त देखील असतात. तो भले राक्षस असला तरी भक्त. आणि त्याच्या जन्माचं डिस्क्रिप्शन अशा प्रकारे देण्यात आलेलं आहे की खूप मोठे असतात ते. त्याची केस लाल असतात, काळी काळी बॉडी असते, खूप ताकदवर असतात. जसा यज्ञातनं वृत्रासुर बाहेर येतो, आता त्वष्टाचा मुलगाच झाला ना, कारण त्याने मागितलं, बघले यज्ञातनं बाहेर आलाय, पण त्याच्या मुलासारखाच असतो असं. तर मग तो बाहेर आल्यानंतर त्वष्टा खूप खुश होऊन जातो की आता इंद्राला हा मारणार पुढे जाऊन. आता देवता इकडे तिकडे पळायला लागतात हे ऐकल्यानंतर की बापरे, त्याचा जन्म झाला, आता तो सगळ्यांना मारून टाकेल. मग सगळे घाबरत घाबरत सगळे देवता विष्णूकडे जातात. विष्णूला सांगतात की की त्वष्टाने एका अशा यज्ञाच्या थ्रू एका अशा बालकाला, एका अशा राक्षसाला जन्म दिलेला आहे त्याच्याकडे खूप ताकद आहे, तो सगळ्यांना मारून टाकेल. मग त्यावेळेस विष्णू सांगतात की जर याला मारायचं असेल तर एक उपाय आहे. विष्णू सांगतात, एक दधीजी नावाचे एक ऋषी आहेत. जर तुम्ही त्या ऋषीपाशी गेले आणि त्या ऋषींना जर तुम्ही त्याच्या पाठीचा मणका पूर्ण मागितला आणि त्या मणक्यात तुम्ही जर एक अस्त्र बनवलं, वज्र वज्र इंद्रापाशी, त्या जर तुम्ही एक अस्त्र बनवलं आणि जर त्या अस्त्राने तुम्ही जर त्या असुराला मारलं तरच तो असुर मरू शकतो. मग सगळे डेमिगॉड्स जातात आणि त्या ऋषीला सांगतात की तुमच्या पाठीचा कणा पाहिजे, पण पाठीचा कणा दिला तो मरून जाणार, कारण तुम्ही तसं केलं तरच मग देवता वाचू शकतात म्हणून. पण तो जो सेंट असतो तो एवढा चांगला असतो की तो देऊन टाकतो. मग याला प्युअर भक्त म्हणतात की इतर लोकांच्या उद्धाराकरिता स्वतःचं पूर्ण जीवन सुद्धा समर्पित करण्यासाठी तो व्यक्ती रेडी आहे, अशी व्यक्ती. असं झाल्यानंतर ते वेपन पण बनवतात. आता त्यावेळेस युद्ध सुरू होतं इंद्रामध्ये, देवतांमध्ये आणि राक्षसांमध्ये. वृत्रासुर आणि इंद्र अपोनंट असतात, युद्ध चालू होतं. युद्धामध्ये होतं असं की इंद्र येतो वार करण्यासाठी, पण वृत्रासुर एवढा ताकदवर असतो, इंद्रांशी भांडण झालं, इंद्राला बऱ्याच वेळा खाली पाडतो तो मारून वगैरे असं. आता इंद्राला कळत नाही, पण जेव्हाही मारतो इंद्र परत एकदा जीवित होतो असं, नारायण कवच असल्या कारणास्तव. आता इंद्राला कळत नाही, आता याला मारू तरी कसं नेमकं. इंद्र खूप फ्रस्ट्रेट होतो. त्यावेळेस वृत्रासुर काही प्रेयर्स गातो. वृत्रासुर भगवंतांच्या प्रती काही प्रेयर्स बोलतो. सगळेजण आश्चर्यचकित होतात, एक असुर भगवंतांची आराधना कशी करतोय शेवटच्या क्षणी, ज्यावेळेस जस्ट वृत्रासुर मरणार असतो, कारण किती केलं तरी इंद्राकडे अस्त्र असतं, ज्या अस्त्राने वृत्रासुरला मारलं जाऊ शकतं. लिटरली वृत्रासुर इंद्राला इनकरेज करतात, अरे घाबरू नको म्हणे तू, तुला जे भगवंताने अस्त्र दिले ना मला मारण्याकरिता, ते अस्त्र खूप चांगलं आहे, तू त्याचा वापर माझ्यावरती कर, तुझा त्याचा वापर माझ्यावर, असं सांगतो वृत्रासुर, स्वतः असुर सांगतोय. मग त्या ठिकाणी वृत्रासुर 4 पर्टिक्युलरली प्रेयर्स बोलतो. त्या प्रेयर्सना आपल्याला इथं वाचायचे आज. आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा की राक्षस स्थितीमध्ये असताना सुद्धा एखादा व्यक्ती भगवंताला प्राप्त करण्याच्या कामनेमध्ये काय बोलू शकतो. विचार करा तो सीन काय असेल. सगळे सगळे जे डेमिगॉड्स आहेत, जे सगळे जे देवता आहेत ते घाबरलेले आहेत. एवढा ताकदवर व्यक्ती आहे. इंद्र सुद्धा त्याला मारू शकत नाही, भले अस्त्र असताना सुद्धा. कारण एवढा ताकदवर आहे तो. त्यावेळेस वृत्रासुर हे प्रेयर्स गातोय. त्या प्रेयर्सना आपण पाहणार आहोत. आय विल कंटिन्यू विथ दॅट प्रेयर्स नाऊ. काय आहेत ते प्रेयर्स? असं काय बोलतोय? अशी कोणत्या प्रार्थना करतोय तो भगवंतांकडे? ते पाहण्यासारखी गोष्ट आहे ॲक्चुअली. दॅट इज रिअली इम्पोर्टंट थिंग. येस. सो नाऊ आय विल स्टार्ट विथ जस्ट गिव्ह मी मिनिट.
येस. भागवतमच्या जो 6वा स्कंद आहे त्याच्या 11व्या चॅप्टरमध्ये 23वा श्लोक आहे हा. मी डायरेक्टली पॉइंटवरती आलोय 4 श्लोकांवरती जे महत्वाचे मला वाटले. याच्यामध्ये वृत्तराज सांगतात, आता तुम्ही वरचं संस्कृत देखील वाचू शकतो, पण इट विल टेक टाइम. त्यामुळे आपण काय करूयात, डायरेक्टली आपलं ट्रान्सलेशन घेऊया. त्या प्रेयर्समध्ये, त्या प्रार्थनांमध्ये वृत्तराज पहिले सांगतोय, आवर लॉर्ड, द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड forbids his devotee to endeavor uselessly for religion, economic development, and sense gratification. O Indra, one can thus infer how kind the Lord is. Such mercy is obtainable only by unalloyed devotees, not by person who aspires for material gain. ज्यावेळेस इंद्र मारायला येतोय, जिस क्षण इंद्र उसे मारने आया है, उस क्षण जो पर्टिक्युलरली जो वृत्रासुर है वो कह रहा है की, वृत्रासुर सांगत आहे की, ए माझ्या भगवंता, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या भक्तांवरती अशा प्रकारे कृपा करता की तुम्ही त्यांना युजलेसली, कारण नसताना, कुठल्याही धार्मिक गोष्टींमध्ये किंवा तुम्ही त्यांना समाज कार्यामध्ये किंवा तुम्ही त्यांना स्वतःच्या भोगाकरिता जास्त वेळ एंगेज करून ठेवत नाहीत, की तुम्ही त्यांना त्या गोष्टीत पडूच देत नाहीत. मग इंद्राला सांगतोय, हे इंद्रा, ही गोष्ट तू समजून घे. बघ म्हणे भगवंत किती मर्सीफुल आहेत, की त्यांच्या भक्तांना ह्या गोष्टीत न अडकवून ठेवता ते स्वतःची भक्ती प्रदान करतात, है ना. आता आपण सगळे का जगतोय, रिलिजिओसिटीमुळेच तर जगतोय, की बाबा आम्ही पण ठीक आहे, तुम्ही पण ठीक आहे, सगळे समतेने राहू, मजा करू. या गोष्टीत भगवंत फसवत नाहीत. इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, खूप जास्त श्रीमंत हो, खूप पैसे कमवू, हे करू, ते करू, भोग करू, या गोष्टीमध्ये भगवंतांना काही इच्छा नाही. जर तुम्हाला चांगला बघतेस या गोष्टी तुम्हाला भगवंत टाकणार पण नाही, उलट दूर ठेवतील. सेन्स ग्रॅटिफिकेशन, म्हणजे काय, भोग प्रवृत्ती. माझ्यासाठी सगळं पाहिजे, मी ह्या गोष्टीचा भोग करेन, ते पण पाहिजे, सगळंच पाहिजे, मलाच पाहिजे, मला मजा करायची. या सगळ्या गोष्टींपासून भगवंत काय करतात, फॉरबिड्स फॉरबिड्स इडिओटी, है ना, टू एंडेवर युजलेसली. भगवंत सांगतात की तुम्ही युजलेसली तुमचा वेळ ना तिकडे नका घालू, फॉरबिड्स करता डायरेक्टली, है ना, त्यात पडूच नका तुम्ही. असं बोलतात कधी कधी घरचे खडसावून सांगतात ना आपल्याला, ते करायचं नाही, ते चांगलं नाही. भगवंत हक्काने सांगतात भक्तांना, बरं का, फक्त. आणि तर बघ खाली काय सांगतात, ओ इंद्रा, वन कॅन दस, इथून इथून जस्ट, हा, वन कॅन दस इन्फेअर हाऊ काइंड लॉर्ड इज. मग त्याच्यावरनं इंद्रा याच्यावरनं कळतं भगवंत किती मर्सीफुल आहेत. सच अ मर्सी इज ऑब्टेनेबल ओनली बाय अनअलॉयड डिवोटी. आणि ही मर्सी फक्त कोणाला मिळते, भगवंतांच्या प्युअर भक्तांना, म्हणजे खूप चांगल्या सिरियस भक्तांना ही गोष्ट कळते. भगवंत ही गोष्ट कोणा जोडला करतात, प्रत्येक भक्ता जोडला करतात का, प्रत्येका जोडल्या नाही करत, काही मोजक्या भक्ताच्या जोडीला भगवंत ह्या गोष्टी करतात. पण हे नॉट बाय पर्सन हू एस्पायर फॉर मटेरियल गेन. पण एखादा असा व्यक्ती जो मटेरियल गेन, ज्याला खूप कमवायचंय, खूप पुढे जायचं, खूप भोग करायचे, अशा व्यक्तींच्या केसमध्ये भगवंत या गोष्टींना आणत नाही. ही गोष्ट समजून घ्या आधी तर. कळतंय बाळांनो मी काय सांगतो, सर्वांना समजते मी काय बोलतोय? येस. Yes. येस. हे भगवंत होऊन सांगत आहेत की कोण कोण आहेत ते पात्र व्यक्ती, कोणाच्या जीवनात हे सगळं होऊ शकतं. तर हेच तो व्यक्ती आहे. भगवंत हे रिलिजिओसिटी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, या गोष्टींपासून सगळ्यांना दूर नाही ठेवत. त्यांचे प्युअर जे भक्त आहेत ना, जे खूप जास्त सिरियस भक्त, त्यांना जाणूनबुजून दूर ठेवतात आणि सांगतात, बाबा तुम्ही भक्तीतच राहा, या भानगडीत पडू नका, तुम्ही भक्ती करा आणि पटकन माझ्यापाशी येऊन जा. असं. बाकी लोक मटेरियल गेन मध्ये असतात, त्यांना भगवंत काय करत नाही. भगवंत म्हणतात तुम्हाला जे पाहिजे ते करा. याचा अर्थ हा नाही की आपण मटेरियल गेन नाही केला पाहिजे, मटेरियल गेन केला पाहिजे, पण तो मटेरियल गेन का असला पाहिजे याच्यावरती मी नेक्स्ट लेक्चर घेणार आहे. मी सांगणार आहे तुम्हाला भागवतामध्ये काही श्लोक आहेत, पैसा का कमवला पाहिजे, जर पैसा आपण कमवतोय तर त्याचा वापर नेमका कुठे झाला पाहिजे हे भगवंत सांगतात. त्याच्यानंतर आणखी एक श्लोक येतो 24 वाला, अमरे तव पदोकमूल दासानुदासो भविता स्मिभूय मन स्मरेता तुपते गुणास्ते गृणीत वाक्यम कर्म करो तू काय. इसका मतलब क्या है? ओ माय लॉर्ड, ओ सुप्रीम पर्सन ऑफ गॉड, will I again be able to be a servant of pure eternal servants who find shelter only at your lotus feet. ए माझ्या भगवंता, मला सांग, विलाय म्हणजे प्रश्न करतायत, मला परत एकदा चान्स मिळेल का, तुमचे जे भक्त आहेत किंवा तुमचे जे सर्वंट आहेत, है ना, तुमच्या प्रती तुमचे दास आहेत, तुमच्या दासांचा दास, है ना, जे नेहमीसाठी तुमचे दास आहेत, त्यांचा दास बनण्याची मला संधी प्राप्त होईल का.
जे नेहमीच तुमच्या चरणांचं शेल्टर घेतात, जे नेहमी तुमच्या चरणावरती विश्वास ठेवून जगत असतात, है ना? अशा. सो सांगायचं तात्पर्य काय, की तशा परिस्थितीमध्ये की जशाची मृत्यूच होणार आहे जस्ट आता, इंद्र त्याला मारणारच आहे. असा व्यक्ती हे प्रेयर्स करतो, की भगवंता त्याला काही भीती नाही मरण्याची, की बाबा मी मरून जाणार वगैरे. त्याला फक्त ह्याच गोष्टीची काळजी आहे, की बाबा ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा माझी विचारधारा भगवंताने हे विचारण्याची असावी, की भगवंता मला तुझ्या दासांचा दास होता येईल का? है ना? भगवंत सांगतात, जे डायरेक्ट माझी भक्ती करतात त्याच्यापेक्षा मला ते लोकं जास्त प्रिय आहेत, जे माझ्या भक्तांची भक्ती करतात. असं म्हणजे भक्तांची सेवा करतात असं. भक्ती म्हणजे भगवंताचीच करायची. भक्तांची सेवा करून त्यामार्फत असं. ओ लॉर्ड ऑफ माय लाईफ, मे आय अगेन बिकम देअर सर्व्हंट सो दॅट माय माइंड मे अल्वेज थिंक ऑफ युअर ट्रान्सेंडेंटल ॲट्रिब्यूट्स. ते डायरेक्टली प्रश्न करतायत, "हे भगवंता, माझ्या जीवनाचे शिल्पकार किंवा हे माझ्या जीवनात म्हणजे तुम्हीच माझ्या जीवनात असं डायरेक्टली. आय अगेन बिकम देअर सर्व्हंट सो दॅट माय माइंड मे अल्वेज थिंक ऑफ युअर ट्रान्सेंडंट ॲट्रिब्यूट." म्हणजे मला खरंच तुझ्या भक्तांचा भक्त बनता येईल, दासांचा दास बनता येईल का? जेणेकरून मला परत एकदा त्या सगळ्या गोष्टींना माझ्या हृदयामध्ये आठवता येईल, माइंडमध्ये परत एकदा मला त्या गोष्टींना रिकॉल करता येईल. मला आठवता येईल त्या ट्रान्सेंडेंटल ॲट्रिब्यूट्स तुमच्या त्या सगळ्या लीला, तुमची ती सगळी फिलॉसॉफी, तुमच्या प्रती येणारं ते प्रेम, त्या सगळ्या प्रेमात मला राहता येईल. माय वर्ड्स अल्वेज ग्लोरिफाय दोज ॲट्रिब्यूट्स अँड माय बॉडी अल्वेज एंगेज इन द लव्हिंग सर्व्हिस ऑफ युअर लोटस फीट. मग काय जर तसं झालं बाय चान्स मला तुमच्या दासांचा बनता आलं, तर त्याच्यामुळे काय होणार? तर त्याच्यामुळे मला नेहमी तुमच्या डिव्होशनल सर्व्हिसमध्ये एंगेज होता येईल. मला नेहमीच तुम्हाला ग्लोरिफाय करता येईल, असं सांगत आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये? त्यांचं युद्ध चाललंय आणि युद्धामध्ये कोणीतरी मरणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये. नेक्स्ट याचा अर्थ काय आहे? "ओ माय लॉर्ड, source of all opportunity, I do not desire to enjoy Dhruvaloka, the heavenly planet, nor a planet where Lord Brahma resides, nor do I want to be a supreme ruler of all the earthly planets or a lower planetary system. I do not desire to be master of powers of mystic yoga, nor do I want liberation if I have to give up your lotus feet." किती स्ट्राँग प्रेयर आहे बघा जरा. तुम्ही जरा याला व्यवस्थित वाचाल तुम्हाला कळेल. हे भगवंता, तुम्ही सगळ्या कारणांचे कारण, तुम्ही सगळ्या गोष्टींचे सोर्स आहात. खरं तर माझी इच्छा ही नाही, की मला ध्रुवलोक पाहिजे. मग तुमची तपश्चर्या करून मला तुमच्याकडनं ध्रुवलोक मिळेल किंवा अशा गोष्टींची काही गोष्टीला प्राप्त करण्याची माझी कामना नाहीये. नाही मला ते हेवनली इंद्रलोक पाहिजे आहे ना किंवा ते सत्यलोक पण नको जिथं ब्रह्मा राहतात. म्हणजे कसं असतं इंद्रलोक म्हणजे जे हेवनली प्लॅनेट्स असतात ना, ध्रुवलोक आणि जसं इंद्रलोक सेम सेम लेव्हलचेच आहे. म्हणजे जे खूप जास्त खतरनाक असे लोक, जिथे खूप मजा करता येते. सत्यलोक तर सगळ्यात जास्त चांगलं आहे असं. मग इकडे तिकडे पण मला नाही जायचे. मला ते नकोच असं ते सांगतोय. नॉर डू आय वॉन्ट टू बी अ सुप्रीम रूलर ऑफ ऑल द अर्थली प्लॅनेट्स आणि मला ह्या पूर्ण अर्थली प्लॅनेटला रूल करणारा एखादा मोठा राजा पण बनायचा नाहीये. ऑर द लोअर प्लॅनेटरी सिस्टम किंवा मला लोअर प्लॅनेटरी सिस्टमकडे पण जायचं नाही, की तिथलाही राजा बनायचं नाही. आय डू नॉट डिझायर टू बी मास्टर ऑफ पॉवरफुल मिस्टिक योगा. मला ते योगा पद्धतीने पण बरेचसे लोकं भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयास करतात किंवा काही पॉवर्स पण गेन करतात, सिद्धी प्राप्त करतात. मला त्या गोष्टींमध्ये पण पडायचं. मला काही नकोय माझ्यासाठी, मला काही देखील नकोय. स्पष्ट सांगत आहेत. त्याच्यानंतर ते बोलतात, "नॉर डू आय वॉन्ट लिबरेशन." हो. तुम्ही चेक केलं असेल या जगामध्ये बऱ्याचशा लोकांना तुम्ही पाहिलं असेल. हे म्हणत असतात, की आम्हाला मुक्ती पाहिजे, आम्हाला मुक्ती पाहिजे, आम्हाला मुक्ती पाहिजे. ऐकलंय तुम्ही ही गोष्ट बऱ्याच लोकांकडनं, की आम्हाला मुक्ती पाहिजे. मे बी तुम्ही ऐकलं असेल. सो मला मुक्ती पाहिजे किंवा मला ह्या जगामध्ये खूप जास्त असं जगायचं की पुढे मला मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष, मुक्ती असं काहीतरी बोलतात. मला ते पण नको सांगतात. नॉर डू आय वॉन्ट लिबरेशन. मला ते सुद्धा नकोय. इफ जर आय हॅव टू गिव्ह अप युअर लोटस फीट. जर मला तुमच्या चरणांना गमवावं लागणार असेल ना, तर मला तो गृहलोकही नकोय, मला तो हेव्हनलीच काय इंद्रलोक पण नकोय, मला तो ब्रह्मलोक पण नकोय, जो सत्यलोक बोलतो आपण त्याला. मला अर्थला, ह्या अर्थच्या खालच्या लोअर प्लॅनेट्स कोणाला रूल नाही करायचं. मला मिस्टिक युगाच्या पॉवर्स नकोय. मला लिबरेशन पण नकोय बापरे! जर मला तुमच्या चरणांना सोडायचं असेल तर. आणि ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी या जगात काहीच नाहीयेत. विचार करा तुम्हाला मोदी पण फक्त आता इंडियामध्ये एक राजाचं पद म्हणजे उदाहरणार्थ जसे ते प्रधानमंत्री आहेत. तर राजाच्या पदावरती आहे समजा. बट तुम्ही चेक करा. पूर्ण अर्थली प्लॅनेटबद्दल बोलत आहे ती गोष्ट. ते पण नकोय मला सांगतात. किती महान राजा असेल.
की म्हणजे राक्षस बोलतो ही गोष्ट, ही तर मला पचत नाही पहिले तर. विचार करा किती प्युअर असेल, किती प्युअर असतील चित्रकेतू महाराज. त्यांच्या हृदयामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या, ज्या राक्षस झाल्यानंतर पण बाहेर पडत आहेत. त्याच्यानंतर आता हा जो पुढचा श्लोक आहे, हा श्लोक मला खूप आवडतो. अज्ञात पक्षा इव मातर खगा स्तन्य यथा वत्सतरा क्षुधात्रा प्रिय प्रियेव विषित विषण्ण मनो रविंदाक्ष दिदृक्षते त्वाम. काय म्हणत आहे तिथं भगवंत? ओ लोटस आय लॉर्ड, एक कमलनयनी भगवंता, as a baby bird that have not yet developed their wings always look for their mother to return and feed them. ज्या प्रकारे ज्या प्रकारे जे छोटे छोटे पक्ष्यांची पिल्लं असतात ना, ज्यांना पंख पूर्णपणे आलेले नसतात, ते नेहमीच त्यांच्या आईची वाट पाहत असतात, नेहमी रस्त्याकडे पाहत असतात की त्यांची आई कधी येईल. तिची आई आल्यानंतर चोचेमध्ये कधी त्यांची आई काय बोलतात त्याला, अन्न घेऊन येईल आणि कधी त्यांना ते अन्न भरवेल. अशा प्रकारे ते फुल्ली डिपेंडंट असतात आईवरती आणि नेहमी आईकडेच पाहत असतात. त्याच्यानंतर अ स्मॉल काव टाईड विथ रोप्स अवेट्स अवेट्स अँशियसली द टाइम ऑफ मिल्किंग. म्हणजे उदाहरणार्थ, जो गाईचं पिल्लू असते ना छोटंसं, ज्याला आपण पारडू म्हणतो किंवा वासरू म्हणतो, तो नेहमी आई कधी येईल ह्या गोष्टीकडे पाहतो. कारण त्याला माहिती आहे, जर आई आली तर त्याच्यानंतर मी आईच्या जवळ गेलो तर मला आईचं दूध पिता येणार आहे ना. जेणेकरून जे मला खूप आवडतं किंवा माझ्या पोषणासाठी जे कामाची गोष्ट आहे. तो खूप अँशियसली आईकडे पाहत असतो. त्यामुळे तुम्ही चेक केलं असेल ना, कधी तुम्ही गावाकडे वगैरे गेले असाल ना, जसं त्या पारडूला सोडलं जातं ना, वासराला, ते पळत-पळत जातं लगे आईकडे. तुम्ही चेक केलं कधी असं लगेच पळत-पळत जातो. असं नाही की त्याला सोडलं आणि त्या आईपाशी जात नाही. आणि त्या आईलाही खूप आनंद होतो त्या बालकाच्या भरण-पोषणामध्ये. त्याच जोडीला व्हेन दे विल व्हेन दे विल बी अलाउड टू ड्रिंक द मिल्क ऑफ देअर मदर्स. ज्या प्रकारे आई त्याला दूध पाजेल त्यासाठी तो खूप अँशियसली वाट पाहत असतो त्या गोष्टींची असं. त्याच्यानंतर or as a morose wife whose husband is away from home always longs for him to return and satisfy her in all respects. ज्या प्रकारे एक पत्नी तिचा पती घरापासून दूर असताना त्या पतीची वाट पाहत असते की कधी हा येणार, म्हणजे माझे पती कधी येणार, कधी माझ्याशी प्रेमाने बोलणार किंवा माझ्याशी वाद संवाद करणार किंवा मग वाद संवाद नाही, फक्त संवाद करणार, वाद भांडू नको ना. संवाद करणार किंवा मला ते सुख देणार जे एक नेहमी पत्नी कामना करते की पतीकडनं मिळायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी. बट आता या ठिकाणी लास्ट लाईन काय सांगतात, आय ऑल्वेज अर्न फॉर द अपॉर्च्युनिटीज टू रेंडर डायरेक्टली सर्व्हिस अन टू यू. पण ह्या सगळ्या भले जशा प्रकारे एक छोटा पक्षी आपले आई येणार आणि आम्हाला भरवणार काहीतरी, ह्या कामनेत आहे नेहमी नेहमी. एक छोटं वासरू जसं सोडल्यानंतर आईचं दूध प्यायला मिळणार, मला आईच्या जवळ जायला मिळणार, ह्या कामनेत आहे. एक स्त्री, माझा पुरुष किंवा एक पत्नी, माझा पती येणार आणि मला सॅटिस्फाईड करणार, ह्या कामनेत आहे. त्याच प्रकारे आय अल्वेज अर्न फॉर अपॉर्च्युनिटी टू रेंडर डायरेक्ट सर्व्हिस अन टू यू. त्या प्रकारे मी नेहमीच ह्याच अभिलाषेमध्ये आहे की भगवंत मला कधी तुमच्या प्रती सेवा करता येईल. हा एक राक्षस बोलतोय त्यांच्या प्रेरस्थ. विचार करा अ, काय मनस्थिती असेल त्या व्यक्तीची. त्याच्या हृदयामध्ये किती प्रेम असेल त्या भगवंताप्रती की त्याला तो सगळ्या गोष्टींना सोडायला तयार आहे. त्याला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची घेणं-देणं नाहीये. त्याला तो सगळं काही सोडायला तयार आहे. जस्ट वॉन्ट टू गेन लोटस फीट ऑफ लॉर्ड कृष्ण. एवढं एवढं प्रेम त्याच्या हृदयामध्ये उजागर झालेलं आहे. कधी येईल ते प्रेम आपल्या हृदयामध्ये? कधी तो काळ येऊ शकेल, ज्या क्षणी आपण सुद्धा भगवंतांच्या चरणाकडे पाहून भगवंतांना सांगू, की "भगवंता, आज मी पूर्ण समर्पणासाठी तयार आहे. आज फक्त तुझा झालोय. माझ्या जीवनामध्ये मला स्वतःसाठी काहीच ठेवायचं नाही. मला सगळं जे काही आहे ते तुझ्यासाठी द्यायचंय." सगळं स्वतःसाठी, भगवंतासाठी देण्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही विद्यार्थी असताना अभ्यास करू नये. विद्यार्थी असताना तुम्ही चांगला अभ्यास करणं म्हणजेच तुम्ही भगवंतांना सर्व देताय असं होतं. तुमचे कर्म तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्म केले पाहिजे, पण भगवंतांसाठी असले पाहिजेत. खूप चांगला अभ्यास केला पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक क्षणांना तुमचे जे कर्तव्य असतील, त्या कर्तव्यांना तुम्ही पार पाडत-पाडत भक्ती केली पाहिजे. त्याच्यानंतर थोडं पुढे चालूयात आपण. येस. हा श्लोक अ, खूप चांगला श्लोक आहे. हा श्लोक तुम्ही पहा, तुम्हाला खूप आवडेल मे बी. "ओ माय लॉर्ड, माय मास्टर, I am wondering throughout this material world,
ॲज अ रिझल्ट ऑफ माय फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटी. हे भगवंता, ह्या जगामध्ये मी इकडे तिकडे फिरत बसलोय, ह्या त्या गोष्टींना प्राप्त करत बसलोय. मला कार पाहिजे, मला घर पाहिजे, मग जॉब जाऊन इकडे करतोय, हे करतोय, ते करतोय. का? कारण माझ्या काही फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटीचे रिझल्ट मला पाहिजेत. मला आनंद घ्यायचा आहे काही गोष्टींचा. फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्या काही कामाची नाहीत, पण त्या थोडा आनंद देतात असं. देअरफॉर आय सिम्पली सीक फ्रेंडशिप. येस, हां. आय एम वंडरिंग थ्रूआउट धिस मटेरियल वर्ल्ड ॲज द रिझल्ट ऑफ माय फ्रुटिव्ह ॲक्टिव्हिटीज. Therefore, I simply seek friendship in the association of your pious and enlightened devotee. त्याच्यामुळे भगवंता, मला अ, ह्या गोष्टीमधनं जर बाहेर पडायचं असेल, तर मला फक्त आणि फक्त जे तुमचे भक्त आहेत, है ना, त्यांच्या जोडीला जर मला राहता आलं, त्यांचा संग जर मला घेता आला, है ना, चांगल्या लोकांचा, तरच ह्या गोष्टीपासून मी दूर होऊ शकतो. मग अटॅचमेंट टू माय बॉडी, माझी अटॅचमेंट जी आहे माझ्या बॉडीच्या प्रती, माय वाईफ, माझ्या वाईफच्या प्रती, पत्नीच्या प्रती, चिल्ड्रन, मुलांच्या प्रती, घराच्या प्रती, इज कंटिन्यूड बाय द स्पेल ऑफ युअर एक्सटर्नल एनर्जी. ही जी माझी अटॅचमेंट आहे ना, मला असं वाटतं ही मुलं माझी आहेत, माझे हे वाईफ माझी आहे, हे घर माझं आहे, या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. हे सगळं का चाललंय माहितीये का? हे सगळं का चाललंय? एवढं प्रेम का त्यांच्या प्रती तयार होते माहितीये का? इज कंटिन्यूड बाय द स्पेल ऑफ युअर एक्सटर्नल एनर्जी. ती पण भगवंतांचीच एक शक्ती आहे. एक्सटर्नल पोटेन्सीला भगवंताच्या मायादेवी असं म्हटलं जातं. अशी एक माया भगवंतांनी टाकलेली आहे आपल्यावरती, की आपल्याला सगळ्या गोष्टी खूप अटॅचमेंट वाल्या वाटतात. कळतंय का? पण तसं नाही. पण मृत्यूच्या जस्ट क्षणी आपल्याला आठवतं, की सगळं मिथ होतं. सगळं शेवटी सुटून गेलं. वेळ निघून गेला. मी एकटा पडून गेलो. वेळ मी गमावून टाकला. अशा व्यक्तींमध्ये जे कधी परमनंट नव्हते माझ्या आयुष्यामध्ये, ज्यांना कधी माझी काळजीच नव्हती. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जगामध्ये ह्या कारणास्तव भेटत नाही, की त्याला समोरच्या व्यक्तीला सुख द्यायचंय. प्रत्येक एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटतो कारण त्याला त्या समोरच्या व्यक्तीपासून सुख पाहिजे असतं. जोपर्यंत सुखाचा खेळ चालतो तोपर्यंत ते 2 व्यक्ती जोडीला असतात. ज्या दिवशी ते सुख मिळणं बंद होतं, ज्या दिवशी असं वाटतं की आता सुख मिळत नाहीये, व्यक्ती त्या व्यक्तीचा त्याग करून टाकतो. नाव त्याला भले काही देईल, त्याला मे बी सांगेल की तू चुकीचा होतास, मी चुकीचे होते, फलाना होता, ढिमका होता. सोडून जाणार लगेच. आणि पण सोडून गेल्यानंतर तो व्यक्ती शांत नाही राहणार. मग तो आता सर्च करणार दुसऱ्या व्यक्तीचा, ज्याच्यापासून त्याला आनंद मिळू शकतो. याची एक स्टोरी येते. उर्वशी आणि एक पूर्वरवा नावाची एक स्टोरी येते भागवतामध्ये. आपण कधीतरी फ्युचरमध्ये त्याला डिस्कस करूयात. कशाप्रकारे पूर्वरवाला कळतं बरेचसे वर्ष घातल्यानंतर उर्वशीच्या मागे, की बाबा मी मूर्खपणा केला. अशा काही एक स्टोरी आहे त्याची. सो मग ही सगळी भगवंताची एनर्जी आहे, ज्याच्यामध्ये आपण फसतो ना, आपण सगळ्या गोष्टींची अटॅच होऊन जातो. ॲक्चुअली मग सर जर आता समजा जर आपण प्रपंचामध्ये आहोत, ह्या सगळ्या गोष्टी येणारच ना. हो, असलं पाहिजे. पण भगवंतांना विसरलं नाही पाहिजे. भगवंतांना पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. हे सगळ्या लोकांना भगवंतांपाशी आणलं पाहिजे. त्याच्यानंतर बट आय विश टू बी अटॅच्ड टू देम नो लॉंगर. मग ते स्वतः सांगतात, भले तुमच्या एनर्जीमुळे आम्ही सगळ्या द्वंद्वात पडलेलो आहोत, पण आता माझी इच्छा नाहीये ह्या सगळ्या गोष्टींना कंटिन्यू करण्याची. एवढे प्युअर झाले ते. आता मला या सगळ्या गोष्टींना भगवंता फक्त तुझ्यासाठी राहायचंय. तुझ्यासाठी राहायचं. किती वरचं लेव्हल झालं ते. लेट माय माइंड, माय कॉन्शियसनेस अँड एव्हरीथिंग आय हॅव बी अटॅच्ड ओन्ली टू यू. त्यामुळे हे भगवंता, माझं जे मन आहे, माझं जे चित्त आहे, माझं जेही काही आहे, ते सगळं मला तुमच्याशी अटॅच करू द्या. या सगळ्या गोष्टीत मला नाही पडायचं आता. मला मोह इतर गोष्टींचा नाही ठेवायचा. किती युनिक गोष्ट आहे ना, की एक एक असा असुर, जो त्या असुराच्या जन्माच्या आधी एक राजा होता. त्याची खूप इच्छा होती, की मला मुलगा पाहिजे आणि तो त्या मुलाच्या प्राप्तीसाठी तो खूप टेन्शनमध्ये होता. लिटरली तोच मुलगा दुःख देईल हे कळून सुद्धा त्याने त्या मुलाची प्राप्तीची कामना केली. म्हणजे विचार करा, एक जन्म आधीच स्वतःच वृत्रासुर, सॉरी, जे चित्रकेतू महाराज, इथे चिल्ड्रन दिले. त्याच्या अपेक्षित होते. पण दुसऱ्या जन्मात ते एक्सेप्ट करतात. राजाच्या जन्मामध्ये त्या गोष्टीच्या मागे होते. राक्षसाच्या जन्मामध्ये स्वतः सांगतात, की वाईफ, बॉडी, चिल्ड्रन या सगळ्या गोष्टींच्या आपण गोष्टीत पडून जातो, की तेच पाहिजे, हेच पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. पण हे तुमचीच एनर्जी आहे. तुम्ही अडकून ठेवता त्या तुमच्या एनर्जीमुळे. हे कळत नाही कोणाला. पण आता ह्याच जन्मामध्ये मला त्या एनर्जीच्या बाहेर पडायचं. मला ह्या गोष्टींची कामना नकोय. है ना? जो राजा पहिल्या जन्मामध्ये हे सांगतोय, की ह्या सगळ्या गोष्टींची कामना केली पाहिजे. मला हे आवडतं, ते आवडतं. मला चिल्ड्रन पाहिजेच. तो त्याच्या नेक्स्ट लाईफमध्ये सांगतो, की नको मला या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे आता. मला हे नकोय. मला फक्त काय पाहिजे? मला फक्त माझं चित्त, माझं मन मला तुम्हाला समर्पित करायचं. तुमच्याशी अटॅच करायचं. मला तुमच्याबद्दल चिंतन करायचं. किती छान ना? कळतंय मी काय सांगतो विद्यार्थ्यांना? येस? हो. सब सो गया. येस. सो these are the things we need to understand, की
दिवस येतील, दिवस जातील. मे बी तुम्ही अचिव्हमेंट काही मटेरियल अचिव्हमेंट कराल. तुमच्याकडे आज 1,00,000 आहेत, उद्या तुमच्याकडे 1,00,00,000 असतील, परवा तुमच्याकडे अब्ज असतील. समजून घ्या आपण की तुमचा वेळ चाललाय. मी हे सांगत नाही तुम्ही पैसे कमवू नका. तुम्ही खूप पैसे कमवा. तुम्ही खूप मोठ्या कॉलेजला जा. खूप आनंद झाला होता जेव्हा माझी एक स्टुडंट आहे वैष्णवी, ती जेव्हा Googleमध्ये प्लेस झाली. खूप आनंद झाला मला. बट ट्राय टू अंडरस्टँड Googleमध्ये प्लेस होणं हे अल्टिमेट डेस्टिनेशन नाही आपलं. तर Googleमध्ये प्लेस झाल्यानंतर एका वेळेनंतर तुम्ही जॉब सोडून द्याल तो. मरून जाल एका वेळेनंतर. अल्टिमेट डेस्टिनेशन आहे तुम्ही भक्ती किती करता. कारण जन्माच्या नंतर पण भक्ती तुमच्या रोलला कंटिन्यू होणार आहे. चेक करा वृत्रासुरच्या केसमध्ये. वृत्रासुराला सगळे प्रेयर्स का आठवले? भगवंतांच्या प्रतीची हे सगळे जे प्रेयर्स तो बोलतोय, हे सगळ्या गोष्टी त्याला एवढी जी बुद्धी त्याला आहे, ती इंद्राला पण नाहीये. ती बुद्धी का आली त्याला? सांगा जरा का आली? कारण चित्रकेतू महाराज असताना त्यांनी भक्ती परफॉर्म केली होती ना चांगली. म्हणजे मागच्या जन्मातला आलेच का नाही पुढे? मागच्या जन्मातली गोष्ट पुढे आली आणि त्याला त्याच्या मिस्टेक्स कळाल्या. आणि शेवटी तो भगवंताच्या धामी निघून गेला. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? म्हणजे हा फरक आहे भक्तीचा, की मागच्या जन्मात राजा होता. तेवढी सगळं धनैश्वर्य पुढे नाही आलं.